सुरुवात करू. काल आपण एक प्रॉब्लेम घेतला होता, मी तुम्हाला होमवर्कसाठी पण दिला होता हा, की ज्याच्यामध्ये असं लक्षात येतं की साइन एक्स रेस टू टॅन एक्स आहे, मायनस एक्स रेस टू लॉग एक्स आहे. इथे व्हेरिएबलच्या वरती व्हेरिएबल आहे, इकडे पण व्हेरिएबलच्या वरती व्हेरिएबलच आहे. पण आपण डायरेक्ट लॉग घेऊन सोडवू शकत नाही. त्याचं रिझन, लॉग घेतल्यानंतर आपण यांना सेपरेट देऊ नाही शकत, बिकॉज मध्ये मायनस आहे ऑलरेडी, आणि मायनस असेल तर आपल्याला असं लॉग काही वाटता येत नाही. म्हणून आधी आपण काय करतो बघा, या प्रॉब्लेमसाठी आपण पहिल्यांदा याला y म्हणून घेऊ. सो लेट y इज इक्वल टू साइन एक्स रेज टू टॅन एक्स मायनस एक्स रेज टू लॉग एक्स. हे लिहून झाल्यानंतर आपण याला असं एक नाव देऊया, y इज इक्वल टू y1 मायनस y2. हे असं पण करू शकता, किंवा आधी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन ठेवायचं आणि मग इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये पुट करायचे. सो y1 मायनस y2 असं आपण जर नावं दिलं तर y1चा अर्थ आहे हे पहिलं फंक्शन, y2 म्हणजे हे दुसरं फंक्शन, मध्ये मायनस साईन आहे. सो मी या फंक्शन्सना नाव दिली y1 आणि y2. So if we differentiate with respect to x, so differentiating with respect to x, so इकडे डेरिव्हेटिव्ह येणार d by dx of y is equal to d by dx of y1 minus y2. So therefore y चं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर येईल dy by dx is equal to, हे डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेणार, म्हणजे ते येईल dy1 डिवायडेड बाय dx मायनस dy2 बाय dx. सेपरेट घेऊन झाली की हेच आपलं उत्तर आहे. इथे आपलं काम खरं तर पूर्ण झालं, पण y1चं डेरिव्हेटिव्ह y2चं डेरिव्हेटिव्ह कोणाला माहिती आहे, ते काय आपण अजून फाइंड केलेलं नाही. एकदा आपलं हे लिहून झालं की आता आपण y1चं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली फाइंड करायचं आहे, y2चं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली फाइंड करायचं आहे. मग आता त्या कामाला लागूया. सो पहिल्यांदा मी म्हणणार लेट y1 इज इक्वल टू, y1 म्हणजे हे आपलं फंक्शन दिसतं इथे पहिलं, दॅट इज साइन एक्स रेज टू टॅन एक्स. आता आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, पण इथे खाली व्हेरिएबल आहे, वरती पण व्हेरिएबल आहे. दोन्ही ठिकाणी व्हेरिएबल असेल तर आपल्याला लॉग घ्यायला लागतं. सो आपण इथे म्हणणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग आपण लॉगॅरिथमचा एक्सपोनंट रूल वापरणार. लॉग y1 इज इक्वल टू, हा जो वरती टॅन एक्स असतो तो पुढे येतो, तो टॅन एक्स पुढे आल्यावर आपल्याला असं दिसेल टॅन एक्स इंटू लॉग साइन एक्स. एकदा हे झालं की मग आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. सो इथे मी लिहिणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि मग आपल्याला असं मिळेल डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस होल टर्म टॅन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. सो देअरफॉर एकदा हे घेऊन झाल्यानंतर आपण आता डेरिव्हेटिव्ह घेतोय. सो लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स असतं, तर लॉग y1चं डेरिव्हेटिव्ह असेल 1 अपॉन y1 इंटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ y1, बिकॉज लॉग एक्समध्ये एक्सच्या जागी कोण आलं आहे, y1 आलेला आहे. सो त्यामुळे आपण त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करून घेतला. एकदा हे काम झाल्यावर इकडे यायचं आहे, राईट साईडला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. इथे माझ्या लक्षात आलं दोन फंक्शन्स आहेत, मध्ये इंटू साईन आहे, यू इंटू व्ही करायला लागेल. सो इथे फर्स्ट टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स लॉग ऑफ साइन एक्स. सो फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, इथपर्यंत आपण आलो. पुढे प्लस सेकंड मीन्स log of sin x into derivative of first means tan x. सो इथे आपण u into v वापरला,
पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. सो देअरफोर 1/y1 इंटू y1चं डेरिव्हेटिव्ह येईल dy1 डिवायडेड बाय dx इज इक्वल टू, हे tan x आहे तसंच लिहून घेतो ॲज इट इज, इंटू आता log sin x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर log sin x चं डेरिव्हेटिव्ह येणार 1/sin x, बिकॉज log x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, तर log sin x असणार 1/sin x, बट एक्सच्या जागी sin x आल्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणार, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x ने मल्टिप्लाय, प्लस इथे log sin x आहे ते ॲज इट इज लिहून घेऊया, अँड देन tan x चं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांनाच माहिती आहे sec स्क्वेअर x, दॅट्स इट. सो इथे आपलं परतचं काम पूर्ण झालं आहे, पण अजून सुद्धा इथे मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचंच आहे. नेक्स्ट स्टेप मी इथे लिहितो, ही मगाची स्टेप आहे त्याचा रेफरन्स घेऊन. सो देअरफॉर 1/y1 इंटू dy1/dx इज इक्वल टू, सी tan x आहे तसाच, इंटू 1/sin x पण तसंच, इंटू sin x चं डेरिव्हेटिव्ह, sin x चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे cos x, ते लिहिलं. इकडे कुठेही डेरिव्हेटिव्हचं काम बाकी नाही आहे, सो हे मी असंच लिहून घेऊ शकतो, प्लस log ऑफ sin x इंटू sec स्क्वेअर x, दॅट्स इट. इथे आता डेरिव्हेटिव्हचं काम पूर्ण झालं, सो थोडंसं सिम्प्लिफिकेशन, दॅट इज 1/y1 इंटू dy1 बाय dx इज इक्वल टू, यू कॅन सी tan x and this 1 into cos means cos x upon sin x, and cos x upon sin x is cot x, plus this log of sin x into sec square x as it is. इथे खरं तर आपलं डेरिव्हेटिव्ह घेऊन संपलंय, पण आपण इथे थोडंसं सिम्प्लिफाय करू शकतोय, तर करायला काहीच हरकत नाही. इंटू dy1 बाय dx इज इक्वल टू, सी tan इंटू कॉट ऑलवेज 1, प्लस हे आहे तसंच log ऑफ sin x इंटू sec स्क्वेअर x. फायनली वी वॉन्ट dy1 बाय dx, देअरफोर हा जो y1 आहे तो तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, पण तो सगळ्यांसाठी आहे त्यामुळे ब्रॅकेट टाकायला पाहिजे, 1 प्लस log ऑफ sin x इंटू sec स्क्वेअर x. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता हे काय आपल्याला मिळालं नेमकं, तर आपल्याला जे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे त्यातलं फक्त पहिल्या फंक्शनचं मिळालं, फर्स्ट फंक्शन dy1 बाय dx, जे की इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे तुमच्याकडे, मी तुम्हाला ते दाखवतो. सी इथे इक्वेशन नंबर 1 तुम्हाला दिसतंय, याच्यामध्ये जे dy1 बाय dx लागणार आहे ना पहिलं डेरिव्हेटिव्ह, ते मिळालं. अजून एक काम बाकी आहे, सेकंड dy2 बाय dx, ते आता करूया. नाउ द सेकंड फंक्शन इज y2, that function is nothing but x raised to log x. इथे पण खाली x आहे वरती x आहे, म्हणजे log घ्यायला लागेल. सो सेम स्टेप, टेकिंग log on both sides. Similar steps आहेत. So we will get log of y2 is equal to log of x raised to log x. So therefore log y2 as it is, हा log x आहे तो पुढे येईल, इंटू आणि हा log राहील आणि हा x राहील, म्हणजे अगेन log x, राईट. सो इथे तुम्ही u इंटू v पण वापरू शकता, किंवा log x ब्रॅकेट स्क्वेअरचं वापरून x रेस टू n पण वापरू शकता. चलो आपण जास्त काही चेंजेस न करता u इंटू v करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, therefore d by dx of log y2 is equal to d by dx of log x into log x.
सो इथे लॉग एक्सचा स्क्वेअर करून पण सोडवता येईल, मला वाटतं आहे ते जे दिलंय ते सोडवत जाऊ. सो लॉग y2 चं डेरिव्हेटिव्ह 1/y2 इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ y2 बिकॉज x जागी y2 आलाय. देन इथे u इंटू v दॅट इज फर्स्ट म्हणजे लॉग x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स व्हॉट, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सो डायरेक्टली तो 1/x प्लस सेकंड कोण आहे, परत लॉग एक्सच आहे, इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट म्हणजे कोण आहे, लॉग एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह परत लॉग एक्स, सॉरी 1/x. सो फायनली 1/y2 इंटू dy2 डिवायडेड बाय dx इज इक्वल टू log x इंटू 1/x मीन्स log x बाय x प्लस log x इंटू 1 म्हणजेच log x अपॉन x, राईट. सो देअरफोर वी कॅन से dy2 डिवायडेड बाय dx इज इक्वल टू दिस y2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आणि ही सेम टर्मच आहे. सो वी कॅन से 2 टाइम्स log x अपॉन x. दिस इज इक्वेशन नंबर 3. सो आपल्याला याची गरज होती dy2 बाय dx, ते पण आपल्याला आता मिळालं. नाउ दीज टू इक्वेशन्स, इक्वेशन नंबर 2 and 3, दीज व्हॅल्यूज dy बाय dx आणि dy2 बाय dx, या दोन व्हॅल्यूज आपण कुठे आणून टाकणार, फक्त आणून ठेवायचेत फक्त. कुठे तर इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो इफ वी पुट व्हॅल्यू ऑफ dy1 बाय dx हियर and dy2 by dx here, then ultimately we are getting dy by dx, म्हणजे जो प्रॉब्लेम दिला होता त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं. सो इथे जरा जास्त मेहनत झाली. त्याचं रिझन दोन फंक्शनच्या मध्ये मायनस चिन्ह आहे आणि मायनस असेल तर आपण डायरेक्ट लॉग घेऊन आपल्याला काही उपयोग होणार नाही, बिकॉज लॉग असा वाटता येत नाही. पहिल्याला लॉग दिला, दुसऱ्याला लॉग दिला, हे काही लिमिट्स नव्हे कधी पण वाटायला. त्यामुळे आपल्याला स्टेप बाय स्टेप जायला लागला. So last step, therefore equation number 1 becomes, equation number 1 मध्ये आपल्याला काय करायचं, जे dy by dx is equal to होतं dy1 by dx, तिथे व्हॅल्यू टाकायचे. सो व्हॅल्यू ऑफ dy1 by dx is this, that is y1 into bracket 1 plus log sin x into sec square x, मध्ये प्लस, सॉरी मध्ये आय थिंक मायनस आहे, and dy2 by dx means this y2 into 2 log x upon x, that's it. सो इथे आपलं उत्तर पूर्ण झालं. आपल्याला अल्टिमेटली dy by dx काढायचं होतं, पण काय हे y1 y2 ही नावं आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलीच नव्हती, आपण घेतली ती. सो y1 ची व्हॅल्यू टाकूया. y1 ची व्हॅल्यू इज log x raised to tan x, ती व्हॅल्यू टाकून ठेवली. 1 प्लस log sin x into sec square x minus y2 ची पण व्हॅल्यू टाकूया. ती आहे x raised to log x into 2 log x upon x. सो हे मला कुठे व्हॅल्यूज मिळाल्या बघा इथे नीट. y1 आपण कोणाला म्हटलंय, याला. सो सॉरी, sin x raised to tan x आहे आणि ते x raised to log x आहे. सो मला हे आधी चेंज करायला पाहिजे. सो हियर वी हॅव नॉट log x, sin x, that's it. So this is final solution for the given problem. Next problem, differentiate with respect to x, आणि आपल्याला एक फंक्शन दिलंय. सो आपल्या नेहमीची पद्धत त्याला आपण y म्हणूया. सो लेट y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, देन क्यूब रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, सॉरी एक्स क्यूब प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर, देन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब. So we can take log on both side, taking log on both sides. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की log y is equal to log of
एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर होल डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब. दॅट्स इट, ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण पुढे काय करणार तर लॉग सेपरेट देऊन टाकणार न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला. सो वी कॅन राईट लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ न्यूमरेटर मीन्स लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बिकॉज हा जो क्यूब रूट आहे तो त्याला इंटू आहे, इंटू असेल तर आपण मध्ये प्लस लिहितो लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि देन हा डिनॉमिनेटरला आहे रूट त्यामुळे याला मायनस लागेल लॉग स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. सो इथे आपला लॉग तरी वाटून झाले. नाव आता आपल्याला त्यांच्या पॉवर्सकडे लक्ष द्यायचं आहे. सो लॉग वाय इज इक्वल टू सी, हा जो 2 आहे इथे ब्रॅकेट स्क्वेअर तो पुढे येईल म्हणजे असं दिसेल 2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3. सो पॉवर्स पण पुढे घेतल्या. आता इथे पॉवर किती येते आधी आपल्याला डिसाईड करायला लागेल. इथे क्यूब रूट आहे सो प्लस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इथे दिसतच आहे स्क्वेअर अँड अगेन इट हॅज क्यूब रूट सो इंटू 1/3. सो आधी स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा आणि परत त्याच्या रेस टू 1/3 आलं कारण क्यूब रूट म्हणजेच काय 1/3. तर या पॉवरची मल्टिप्लिकेशन होईल 2 इंटू 1/3 मीन्स 2/3. मी डायरेक्ट लिहिलं, ते लिहायला अलाउड आहे डायरेक्ट, रादर ते डायरेक्टच लिहिलं पाहिजे आता आपण ज्या स्टँडर्डमध्ये शिकतोय त्याचा विचार करता. सो आय होप तुम्हाला ते समजेल. नेक्स्ट मायनस साइन ॲज इट इज लॉग 2x स्क्वेअर प्लस 1 हे लिहून घेतलं. वरती इथे क्यूब आहे बघा सो क्यूब लिहून घेतला बट स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर 1/2 असते म्हणजे इथे अपॉन 2. सो सेम ब्रॅकेटचं क्यूब अँड देन रेस टू 1/2 वाय स्क्वेअर रूट म्हणजेच पॉवर 1/2 असते. मल्टिप्लिकेशन केलं तर 3 इंटू 1/2 इज 3/2. सेम लॉजिक. एकदा हे झालं की पुन्हा या पॉवर्स आपण पुढे घेऊ शकतो. सो लॉग वाय इज इक्वल टू 2 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 3 पुढे प्लस हे 2/3 आहेत ते पुढे येतील 2/3 इंटू लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 देन मायनस दिस 3/2 पुढे येईल लॉग 2x स्क्वेअर प्लस 1. दॅट्स इट. इथे आपलं सगळं सिम्पल झालं, सुरळीत झालं आणि याचा उपयोग आपण केला लॉगचा हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. एक फंक्शन आपल्याला मिळालं जे थोडं लांब दिसतंय पण एक चांगली गोष्ट आहे मध्ये प्लस किंवा मायनस साईनच आहे आणि प्लस साईन किंवा मायनस साईन मध्ये असणं हा आपला ॲडव्हान्टेज आहे. आपण लिनियरिटी प्रॉपर्टी यूज करू शकतो. सो नाव वी कॅन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. So d by dx of log y is equal to 2 is constant. So we can say d by dx of log x square plus 3 then plus 2/3 is constant log it's a derivative log x square plus 5 minus 3/2 as it is. फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे log 2x स्क्वेअर प्लस 1. सो सेपरेट डेरिव्हेटिव्ह देऊन टाकले प्रत्येकाला बिकॉज वी हॅव लिनियरिटी प्रॉपर्टी. येस एक्स क्यूब प्लस 5 आहे ते मधलं इथे x cube plus 5. okay, so here we have x cube plus 5 here we have 2x square plus 1
and x square plus 3. Okay, so now we can take derivative. Log y चा derivative येईल 1 upon y into derivative of y means dy by dx is equal to 2 constant. Log of x square plus 3 चा derivative येईल 1 upon x square plus 3 into derivative of x square plus 3 again, because x च्या जागेवर कोण आलेला आहे, x square plus 3 आला आहे, plus 2 by 3 is constant as it is. Log of x cube plus 5 चा derivative येणार 1 upon x cube plus 5 into again derivative of x cube plus 5 because x च्या जागी तेच आला x cube plus 5. Then minus, next term minus 3 by 2 is as it is. Log 2x square plus 1 चा derivative येईल 1 upon 2x square plus 1 into derivative of 2x square plus 1. That's it. Next step आपण या साईडला लिहूया. पहिल्यांदा आधी तुम्ही हे लिहून घ्या. 1 upon y dy by dx as it is equal to, see 2 into 1, 2 divided by x square plus 3 राहील. आणि आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, सेपरेट घेऊ शकतो बिकॉज मध्ये प्लस आहे, लिनियरिटी प्रॉपर्टी. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह येईल 0. देन इथे आपण प्लस 2 by 3 लिहिलं आहे प्लस, but 2 into 1 2 divided by 3 into x cube plus 5. okay, then याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. त्यातलं x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येईल 3 पुढे येतो आणि x raised to 2 होईल कारण वरतून एक कमी होतो, प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह 0. सिंपल. Next, minus 3 by 2 into 1 upon 2x square plus 1 हे लिहून घेतो आपण into. आता याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यात 2 कॉन्स्टंट आहे हा, आणि x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार 2x प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 0. सो हे एक स्टेप झाली. आता आणखीन थोडंसंच स्टेप केलं की आपल्याला फायनल उत्तर मिळू शकेल. सो देअरफॉर 1 upon y into dy by dx is equal to, see 2 into 2x means 4x divided by x square plus 3, then plus 3 to जा, किंवा आपण इथे 3 ला 3 कॅन्सल पण करू शकतो. then 2x square upon x cube plus 5, then minus इथे एक 2 कॅन्सल होऊ शकेल, 3 to the 6x divided by 2x square plus 1. सो आपलं उत्तर आलेलं आहे. फक्त आपल्याला dy by dx पाहिजे, not 1 by y into dy by dx. so we can shift this y from denominator to the numerator on the another side. so y इकडे आल्यावर असं होईल 4x divided by x square plus 3 plus 2x square divided by x cube plus 5 minus 6x upon 2x square plus 1. ब्रॅकेट कंप्लीट. आता हे जे y आहे त्या y ची किंमत आपण टाकू शकतो, पण ती टाकायची गरज नाही. यू नो y केवढा मोठा आहे, उगाचच ते लिहायची गरज नाही. बरं, लिहिलं म्हणून कोण जास्त मार्क नाही देणार आहे, लिहिलं नाहीत म्हणून कोणी काढणार नाही आहे. सो इथे प्रॉब्लेम संपला. सो लोगॅरिथमचा आपण उपयोग कधी करतोय लक्षात घ्या, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त टर्म्स मल्टिप्लिकेशनमध्ये, डिव्हिजनमध्ये दे हॅव रूट्स, दे हॅव क्यूब रूट्स, वेगवेगळ्या पॉवर्स एकदम मिक्स झाल्या आहेत, तर ते आपण सॉर्टेड करू शकतो लॉगचा उपयोग करून. बिकॉज लॉग फॉर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल तर आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून मिळू शकते रिस्पेक्टिव्हली. नेक्स्ट प्रॉब्लेम,
अगेन वी आर सपोज टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. आणि इथे आपल्याला दिसतंय वरती एक टर्म आहे, इथे दुसरी टर्म आहे, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, 4 टर्म्स आहेत. पॉवर्स बघा त्यांच्या वेगवेगळ्या आहेत. सो मला इथे लक्षात येत आहे की हे डेंजरस प्रॉब्लेम आहे, आपण लॉगॅरिथमचा उपयोग करू शकतो. सो लेट वाय इज इक्वल टू ई रेस टू, ई हा असंच ठेवतो आणि वरती रेस टू लिहितो मी एक्स स्क्वेअर इंटू सेकंड टर्म इज टॅन एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स बाय टू अपॉन डिनॉमिनेटरमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 and this cos x bracket raised to 3 because cos cube means what? Cos x raised to 3. Now you can use logarithm. So तुम्ही सांगा, मी लिहत जातो. बोला काय करता येईल. टेकिंग log on both side. Then log y is equal to log of e raised to x square into tan x raised to x by 2 upon 1 plus x square bracket raised to 3/2 into cos x bracket चा cube ब्रॅकेट कंप्लीट. सो बोला पुढे काय कराल. log y इज इक्वल टू e raised to x square plus ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग tan x raised to x by 2 tan x रेस टू एक्स बाय 2 देन minus log माइनस on x square bracket raised to 4/2 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 देन minus log cos x cube bracket माइनस लॉग cos x रेस टू 3. व्हेरी गुड, करेक्ट आहे एकदम. न्यूमरेटर वाला आहेत त्यांना आपण पॉझिटिव्ह लॉग दिला, डिनॉमिनेटर वाल्यांना निगेटिव्ह लॉग दिला. दॅट्स इट. log y इज इक्वल टू येस फर्स्ट टर्मसाठी काय लिहिता येईल आपल्याला. x square into log x square into log e e. this power will come forward. हे पुढचं पुढे येणार, वरती जे पॉवर मध्ये आहे ते पुढे प्लस x by 2 into log tan x into minus log tan 3/2 x minus 3/2 1 x square log 1 plus x square then minus 3 log cos x minus 3 log cos x. Very good. Now we can take derivative of this. So differentiating with respect to x. चलो हे मी क्लिअर करतो, आपल्याला रेफरन्स पाहिजे होता ते घेतलं. नाव log y चं डेरिव्हेटिव्ह आधी आपण सेपरेट देऊया सगळ्यांना. d/dx ऑफ log y इज इक्वल टू d/dx ऑफ x स्क्वेअर. हे log e लिहायची गरज नाही बिकॉज log e ची व्हॅल्यू 1 असते. log e इज इक्वल टू 1. सो नो नीड टू राईट दिस व्हॅल्यू. ठीक आहे, नुसतं एक्स स्क्वेअर पुढे प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस होल टर्म बिकॉज एक्स बाय 2 यू कॅन कीप 1/2 आउटसाइड बिकॉज 1/2 कॉन्स्टंट आहे, पण ठीक आहे आतमध्ये राहू दे. लॉग tan x. सो इथे पण एक्स आहे, इथे पण आहे, म्हणजे u इंटू बी लागणार. पुढे मायनस 3/2 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर ठेवूया. आणि डेरिव्हेटिव्ह फक्त कोणाचं घ्यायचं आहे. लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log cos x. दॅट्स इट. एवढं काम झाल्यावर आता डेरिव्हेटिव्ह तुम्ही घ्यायला मला शिकवायचं आहे. वायचं डेरिव्हेटिव्ह, log y चं डेरिव्हेटिव्ह काय लिहाल. 1/y into derivative of y 1/y into derivative of y means dy/dx is equal to then derivative of x square is 2x 2x then plus
इथे u इंटू व्ही वापरू शकतो आपण. बोला कसा वापरणार. x by 2 into derivative of log x. x by 2 into derivative of log tan x. Very good. First into derivative of second plus second into derivative of first. ब्रॅकेट कंप्लीट. इथे u इंटू व्ही वापरायला लागलं, थोडं लेंदी झालं. देन मायनस 3/2 ॲज इट इज. यस, याचं तरी सांगा. लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरचं काय येईल. 1 upon 1 plus x square into derivative of 1 plus x square. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. गुड. मध्ये मायनस 3 इंटू लॉग कॉस एक्सचं काय येईल. 1 upon cos x into tan x. 1 अपॉन कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. सो इथे आपलं डेरिव्हेटिव्हचं बेसिक काम पूर्ण झालं. सो 1/y इंटू dy/dx इज इक्वल टू दिस 2x विल रिमेन ॲज इट इज. त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं आहे. प्लस ब्रॅकेटमध्ये हा x/2 तसाच इंटू लॉग tan xचं डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन tan x into derivative of tan x. Why? Because x च्या बदली tan x आलेला आहे. देन प्लस log tan x आहे, ते तुम्ही तसंच लिहून घ्या log tan x. अँड x/2 चं डेरिव्हेटिव्ह 1/2 बिकॉज 1/2 इज कॉन्स्टंट. x चं डेरिव्हेटिव्ह 1च असतं, सो ते 1/2 झालं. देन मायनस 3/2 into 1 upon 1 plus x square as it is into. नाव याचं डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण, तर 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 येईल, मध्ये प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x, मध्ये मायनस 3 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन खाली कॉस एक्स दिसतंय ते तसंच लिहून घेतो. अँड देन कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ब्रॅकेट कम्प्लीट. सो फायनली आपल्याला मिळालं 1/y then dy/dx is equal to this 2x plus bracket मध्ये x/2 into 1/tan x into tan x चं डेरिव्हेटिव्ह. tan x चं डेरिव्हेटिव्ह येईल sec square x. then plus log tan x into 1 म्हणजे ते log tan x च राहणार, log tan x whole divided by हा 2 bracket complete. then this 2 and this 2 will get cancelled, so minus 3 and this x will remain आणि खाली राहील 1 plus x square. पुढे मायनस, हे मायनस आणि हे मायनस म्हणजे ते प्लस झाले 3 then sin x upon cos x. That's it. This is our final solution. अजून याचा डेरिव्हेटिव्ह कुठेही बाकी नाही. सो हा ब्रॅकेट ओपन केला तरी चालेल आणि या y ला फक्त इकडे आणून मल्टिप्लाय करायचं. ते काम तुम्ही नक्कीच करू शकता. सो लिहून घ्यायला हरकत नाही. येस, नाव आपण पुढच्या टाईपकडे याच व्हिडिओमध्ये जाण्यापेक्षा थोडंसं रिवाईज करूया की आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं, म्हणजे तुम्ही पुढच्या टाईपसाठी प्रिपेअर व्हाल. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे असेल तर 5 टेक्निक येणं गरजेचं आहे. फर्स्ट टेक्निक इज फॉर्म्युले. टोटल आपण 22 फॉर्म्युले शिकलो, 22 फॉर्म्युलाज. ते पण आपण कुठले ते आता बघूच. 22 मधले पहिला फॉर्म्युला आहे d/dx ऑफ x, that is 1. then derivative of 1 is 0. then derivative of constant, any constant is 0. then derivative of kx is k. then derivative of x raised to n, सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला, n into x raised to n minus 1. then derivative of
root x is 1 upon 2 root x, then a derivative of 1 by x is equal to minus 1 upon x square, then derivative of e raised to x, सगळ्यात सिंपल e raised to x, then derivative of a raised to x is equal to a raised to x into log a, then derivative of e raised to x, log x is equal to 1 upon x, हा पण आपण बऱ्याचदा वापरलाय, then derivative of sin x is equal to cos x, then derivative of cos x is equal to minus sin x, derivative of tan x is equal to sec square x, derivative of cot x is equal to minus cosec square x, derivative of sec x is sec x into tan x, and then derivative of cosec x is equal to minus cosec x into cot x. सो हे 16 फॉर्म्युले होतात जे की खूप बेसिक आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट फेजमध्ये हे पाठांतर केलं पाहिजे. नाउ देर आर स्टील 6 मोर फॉर्म्युलाज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री, ते पण पाठ असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपण असं बघतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स एक्स is equal to same formula but numerator la minus 1 upon root of 1 minus x square. Second, d by dx of tan inverse x is equal to 1 upon 1 plus x square. Derivative of cot inverse x is equal to minus 1 upon 1 plus x square. Then derivative of sec inverse x is equal to 1 upon x into root of x square minus 1, and the same formula for cosec inverse x, फक्त त्याच्या न्यूमरेटरला मायनस असेल 1 upon x into root of x square minus 1. सो हे सगळे फॉर्म्युले एकदा परत आपण रिवाइज केले. सो दिस इज द फर्स्ट टेक्निक जे डेरिव्हेटिव्ह शिकण्याच्या आधीच करून टाका. इवन दो यू डोंट नो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह, इट इज नेसेसरी टू रिमेंबर ऑल दिस 22 फॉर्म्युलाज. एकदा हे कळले, फॉर्म्युला पाठ झाले की मग ते कसे आले ते पण शिकवता येतं, त्याचा वापर करून प्रॉब्लेम पण सोडवता येतं. आणि डेरिव्हेटिव्हला एका लेक्चरमध्ये समजून घेतलं आणि ते आलं असं नाही होत. इट इज अ प्रोसेस. आणि त्या प्रोसेसमधनं जात असताना आपल्याला असं लक्षात येतं की हळूहळू रोज आपल्याला डेरिव्हेटिव्ह कळत असतं की डेरिव्हेटिव्ह काय आहे. व्हॉट इज डी एक्स, व्हॉट इज डी वाय, व्हॉट इज चेंज इन वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू अनदर क्वांटिटी, व्हॉट इज डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल, हे हळूहळू शिकायला मिळतं. आणि जसं आपण ॲप्लिकेशन्स बघतो तसं आपल्याला लक्षात येतं की डेरिव्हेटिव्हचा उपयोग काय आहे. सेकंड टेक्निक ज्या तुम्हाला माहिती पाहिजे ते म्हणजे लिनियरिटी प्रॉपर्टी. लिनियरिटी प्रॉपर्टी आपल्याला असं सांगते की कितीही फंक्शन्स असू देत, इधर ती प्लसने जोडलेली असतील किंवा मायनसने जोडलेली असतील, तुम्ही सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. सो डी बाय डी एक्स ऑफ f1 ऑफ एक्स प्लस f2 ऑफ एक्स असे दोन फंक्शन असतील आणि त्यांच्या दोघांच्यामध्ये प्लस असेल, देन यू कॅन टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ f1 ऑफ एक्स सेपरेटली and derivative of f2x separately. Keep plus sign as it is. So separate derivative घेता येतं, पण this property is for plus and minus sign only. थर्ड टेक्निक आहे ते इंटू साठी आहे, दॅट इज प्रोडक्ट रूल. त्याला आपण u इंटू v म्हणतो, u इंटू v रूल. ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं की दोन फंक्शन्स असतील, वन ऑफ देम इज u, we are calling it as u and another function is v. मग आपण असं लिहू शकतो, फर्स्ट पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे dv by dx
प्लस सेकंड म्हणजे व्ही इंटू पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स. या टेक्निकमध्ये प्रोडक्ट रूलमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की पहिला दुसरा तुम्ही कोणालाही म्हणा, काही फरक नाही पडत, उत्तर तेच येतं. यूला फर्स्ट म्हटलं, व्हीला सेकंड म्हटलं काय, व्हीला फर्स्ट म्हटलं आणि यूला सेकंड म्हटलं काय, दोन्हीला सेमच उत्तर येणार, बिकॉज दे हॅव प्लस साईन इन बिटवीन दॅम. सो जर टर्म्स इकडे तिकडे झाल्या उलट सुलट तरी त्याने काही मोठा चेंज होत नाही. फोर्थ टेक्निक इज डिव्हिजन रूल किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिव्हिजन, त्याला आपण यू बाय व्ही रूल म्हणतो. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही हे जरासं लेंदी आहे. याची सुरुवात नेहमी डिनॉमिनेटरनेच करायला लागते. सो डिनॉमिनेटर व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मीन्स डी यू बाय डी एक्स मध्ये मायनस, देन न्यूमरेटर यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर मीन्स डी व्ही बाय डी एक्स होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर मीन्स व्ही स्क्वेअर. सो हे फिफ्थ टेक्निक आहे डिव्हिजन रूल. आणि लास्ट टेक्निक आहे जे सगळ्यात इम्पॉर्टंट राहतं, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आणि याच्यामध्ये आपण बघतो की नॉर्मल फॉर्म्युलेच आपल्याला वापरायचे आहेत. लाईक साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे कॉस एक्स असतं, बट दे कॅन आस्क प्रॉब्लेम लाईक दिस साइन ऑफ 3x. सो इथे आपल्याला असं लक्षात आलं की एक्सच्या जागेवर कोण आलं आहे, तर आपल्याला लक्षात आलं एक्सच्या जागेवर 3x आला आहे. तर आपण याच्यामध्ये असं काम करतो की आधी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करतो. सो साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, मग साइन 3xचं डेरिव्हेटिव्ह आपण लिहून टाकतो कॉस 3x. पण जो कोणी आपल्याला फंक्शन एक्सच्या जागी दुसरं काही आलेलं असेल तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतो. दॅट मल्टिप्लाय वर्ड इज इम्पॉर्टंट बिकॉज हीच टेक्निक आपण इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये पण शिकणार, पण तेव्हा आपण मल्टिप्लाय न करता डिव्हिजन करणार आहोत. सो हे कॉस 3x ॲज इट इज त्यांचं डेरिव्हेटिव्ह घेऊन झालेलं आहे आणि 3xचं डेरिव्हेटिव्ह 3, पण ते मागच्या बाजूला न लिहिता नेहमी पुढच्या बाजूला लिहावं, अदरवाईज हे 3 त्रिक 9 करून मुलं मोकळी होतात आणि भोपळा मिळतो, तर ते तसं झालं नाही पाहिजे. दिस इज इंडिव्हिज्युअल अँगल अँड आपण असं अँगलमध्ये घुसू नाही शकत. 3ने मल्टिप्लाय केलं, 2ने मल्टिप्लाय केलं आणि त्याची दुप्पट झाली आणि तिप्पट झाली असं होत नाही. डबल अँगल ट्रिपल अँगलसाठी प्रॉपर फॉर्म्युलेज असतात, ते आपण वापरायचे असतात. इथे फक्त हा 3 पुढे येईल, दॅट्स इट. सो दिस इज कंपोजिट फंक्शन. जर तुम्हाला या 5 टेक्निक्स येत असतील तर डेरिव्हेटिव्ह न येण्याचा, डेरिव्हेटिव्ह न समजण्याचा प्रश्नच येत नाही.